नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय। सेट भेटच्या निमित्ताने आज आपण आलो आहोत सन मराठी या वाहिनीच्या एका नवीन मालिकेच्या सेटवर आणि याच मालिकेमध्ये आपल्याला एक गोड आणि तुम्हाला ओळखेल असा चेहरा माझ्यासोबत आहे। साक्षी माझ्यासोबत आहे। साक्षी कशी आहेस तू? हॅलो, मी मस्त, तू कसा आहे? मी सुद्धा मस्त। म्हणजे साक्षीची दुसरी ओळख करून देण्यासारखं मला काहीच नाही, कारण का स्टारमध्ये गाजलेली मालिका, त्या मालिकेमधून साक्षी सगळ्यांच्या प्रेक्षकांच्या भेटीला आलीच आहे। पण या मालिकेमध्ये साक्षी थोडंफार प्रमाणात वेगळ्या भूमिकेमध्ये आहे। तर साक्षी सांगेल, साक्षी काय एकंदरीत सुरू आहे? सगळे सोशल मीडियावरची हवा झाली ती नवी जन्मेनं मी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आणि आज टेलिकास्ट आहे। रोज संध्याकाळी 7:30 वाजता सोमवार ते शनिवार तुम्हाला सन मराठीवर ही मालिका पाहायला मिळणार आहे। आणि या मालिकेत मी संचिता हे पात्र साकारते आहे। थोडंफार नाही, खूप वेगळं पात्र आहे, निगेटिव्ह शेड आहे आणि मला करायला इतकी मजा येते कारण आधीचं पात्र वेगळं होतं आणि आपण जसे पुढे जात असतो किंवा एका गोष्टीतून बाहेर पडतो तेव्हा वेगळं काहीतरी करावं असं नेहमीच माझं म्हणणं असतं। त्यामुळे हे कम्प्लिटली वेगळं कॅरेक्टर आहे आणि निगेटिव्ह शेड आहे त्यात, त्यामुळे इतकी मजा येते ना हे पात्र साकारताना। नाही, मला तेच विचारायचं का निगेटिव्ह म्हणजे यार एवढा गोड चेहरा असलेली एखादी सुंदर अभिनेत्री निगेटिव्ह म्हणजे असं थोडं अरे काय यार साक्षी एवढं असं? कारण या गोड चेहऱ्यामागे एक निगेटिव्ह शेड खूप मोठं स्टेटमेंट आहे, पण नाही खरंच खूप भारी वाटत आहे। ज्याप्रमाणे सोशल मीडियावर प्रमोशन सुरू आहेत, काय सांगशील? जसं तू बोललीस की एक पूर्णपणे वेगळी भूमिका आहे, निगेटिव्ह शेड आहे, किती डिफरन्स वाटतो? किंवा आपण ऑलरेडी एका मालिकेमधून एक आपली छवी उमटवलेली असते, त्याच्यानंतर एकदमच वेगळा डिफरन्स असणार आहे। काय बघतेस, कशा पद्धतीने बघतेस सगळीकडे? तुला माहिती आहे, आधीचं पात्र तुला माहितीच आहे, सो त्या पात्रावर प्रेक्षकांनी खरंच खूप प्रेम केलेलं आहे। हीच भीती होती आता वेगळ्या पात्रात आपल्याला लोक कसे पाहणार आणि कसं प्रेम करणार। पण ज्यावेळेला पोस्टर आऊट झालं, यू वोंट बिलीव्ह, एका माणसाची कमेंट होती, ताई आम्ही अवनी या पात्रातून तुमच्यावर खूप प्रेम केलेलं आहे, पण संचिता या पात्रावर सुद्धा आम्ही तितकंच प्रेम करणार। सो एका कलाकाराला याच्यापेक्षा जास्त काय हवं असतं? त्यामुळे मी नेहमी म्हणते की आता सगळं जग ना सोशल मीडियाचं झालं आहे। तुम्ही जे काही करता ते तुम्ही सोशल मीडियावर टाकत असता, तुमचे इंटरव्ह्यूज असतात। सो तुम्ही एखाद्या वेळेस तुम्ही आर्टिस्ट म्हणून थोडेसे 19-20 असलात तरी चालेल, पण तुम्ही माणूस म्हणून चांगलं असायला हवं, माझं हे नेहमी म्हणणं असतं। आणि आपण याआधी भेटलोच आहोत, आपण इंटरव्ह्यूज करतच असतो, सो हे लोकांपर्यंत पोहोचत असतं आणि या गोष्टींवर लोक आपल्या प्रेम करत असतात। सो प्रेक्षक वर्ग प्रेम करत असतो आणि हे प्रेम नेहमीच टचवूड मला मिळालेलं आहे। क्या बात नाही, खरंच, कारण का जसं तू बोललीस की माझ्या आधीची भूमिका अवनीच्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांनी खरंच खूप प्रेम दिलं आहे, संचिताच्या भूमिकेला सुद्धा खरंच तेवढं प्रेम मिळेल। पण असतं ना की जेव्हा आपण एखादी भूमिका करत असतो, साकारत असतो, किंबहुना एखाद्या मालिकेसाठी आपण काम करत असतो, त्याच्यानंतर आपण दुसऱ्या मालिकेमध्ये येतो, तर पूर्णपणे ट्रॅक चेंज होतो। तिकडचे दिग्दर्शक नवीन, तिकडचे सहकलाकार नवीन। काय सांगशील या सगळ्या पोरांसोबत आत्ता जे कलाकार आहेत ते सुद्धा अवलिया कलाकार आहेत, 101 कलाकार आहेत, काय सांगशील सगळ्यांची गट्टी कशी असेल तुम्ही? जेव्हा मला कळलं की मी दशमीचा प्रोजेक्ट करते, सो माझ्या आधीच्या सेटवरचे आर्टिस्ट, माझे मित्रमैत्रिणी, त्यांनी विचारलं की आता काय नवीन? म्हटलं असा शो करते, तर म्हणे दशमी करतेस, तुझा विश्वास नाही बसणार, एकही निगेटिव्ह कमेंट नाही। खरंच खूप मोठा ब्रँड, एकही निगेटिव्ह कमेंट नाही, म्हणे दशमी करतेस, प्रश्नच नाही, तू काळजीच करू नकोस। आणि इथेच आपण 90% रिलॅक्स्ड होतो की तुमचं प्रोडक्शन हाऊस उत्तम आहे, तुमचे दिग्दर्शक उत्तम आहेत। आमचे डिरेक्टर मिलिंद पेडणेकर सर, आम्ही जर एखादी गोष्ट सांगितली ना, सर मला हे करून बघावं असं वाटतं, कर, ते कधीच नाही म्हणत नाहीत, कधीच आम्हाला अपोज करत नाहीत। नाही आवडलं तर आपण विचार करू, त्याऐवजी दुसरं काहीतरी बघू, पण करू नकोस हा शब्द त्यांच्या तोंडी मी आजपर्यंत पाहिला नाही। आणि ते इतके शांत आहेत, म्हणजे ते कमी दिग्दर्शकांमध्ये असतं, खूप कमी, खूप आणि सगळ्यांना सांभाळून घेतात ते। चलो बेटा फिरसे करते, किंवा एक टेक झाला आणि त्यांना असं वाटलं की नाही थांब अजून मला काहीतरी सुचतंय, तर ते तसंच गाडी पुढे नाही नेत, आपण परत करूया, हे आता असं कर। इतके सुंदर डिरेक्टर, इतकी सुंदर टीम। आर्टिस्टना आम्ही असे ओळखत होतं, म्हणजे हा या मालिकेत काम करतोय किंवा हा माझ्या मैत्रिणींचा मित्र आहे, तो त्या मालिकेत काम करतोय, अशी आमची ओळख होती। पण भेटलो पहिल्यांदाच, काम पहिल्यांदाच करतोय, पण मी खरंच सांगते, एक दिवस काही तास सोड, विदिन अ सेकंड आमचा इतका कमाल बॉन्ड झाला
सो एक दर 10-15 मिनिटांनी मी आता अशी हसले तसे तुम्हाला आवाज ऐकू येत असतात. नाही म्हणजे असं बोलायला काही हरकत नाही की सोशल मीडिया भरून जाणार आहे रील्स पासून सगळ्या गोष्टींनी. कारण का जसं असं साक्षी बोलली की फक्त सेकंदामध्येच आमचं गट्टी जमलं ना, खरंच खूप भारी वाटतंय. बरं काय सांगशील प्रेक्षकांना की जसं तुझं आधीची जी सिरियल होती त्यामधून दरवेळेला काही ना काहीतरी सिरियल एक नवीन वेगळा विषय मांडत असते प्रेक्षकांसमोर. सन मराठी वाहिनी या मालिकेमधून काय वेगळा विषय मांडू पाहते? मला खूप छान वाटतं हे सांगायला की सन मराठी वाहिनी इतके वेगवेगळ्या विषयांची मांडणी करत असते. आणि आमचं दशमी प्रोडक्शन हे सुद्धा एक वेगळा विषय हाताळत आहेत. काय असतं ना, आपण आपल्या डोळ्यांसमोर ह्या गोष्टी घडत असतात. आता मी स्टोरी नाही सांगणार, पण आपण दुर्लक्ष करतो त्या गोष्टींकडे. आणि हा एक वेगळा विषय हाताळणं हे खरंच एक चॅलेंज आहे आणि दशमी प्रोडक्शन ते करतं आहे. एका अशा नायिकेची गोष्ट जी गावातून शहरात आली आहे आणि शहरात आल्यानंतर तिच्यासमोर काय चॅलेंजेस आहेत, तिचा काय स्ट्रगल आहे. मी सुद्धा गावातून इथे आले होते, सो मी हे खूप रिलेट करते की मी माझ्या फॅमिलीपासून दूर राहिले, आपला तो जो काही स्ट्रगल असतो. सो हे सगळं याच्यातून पाहायला मिळणार आहे. आणि आमचे रायटर्स अभिजित शेंडे आणि नेहा कुलकर्णी इतके सुंदर लिहितात हे दोघेही. सो मजा येते काम करताना. इतके सुंदर सीन्स लिहून आलेले असतात आणि रिलेट करतात हे सीन आपल्याला. सो फक्त ड्रामा 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 घडवायचा आहे म्हणून काहीही नाही. खरंच अप्रिशिएट करावं असे सीन्स असतात. नाही खरंच आम्हाला सुद्धा आवडेलच. मालिका लवकरच आमच्या भेटीला येणार आहे. तसं मालिकेचा पहिले सीन वगैरे सुद्धा शूट झालेले आहेत. आज आम्ही त्याच सेटवर आणि त्या सेटची सुद्धा आम्ही तुम्हाला भेट घालून देणार आहोत. तोपर्यंत साक्षी खरंच खूप धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच नितीन, स्वप्नेश, तुम्हाला दोघांचेही खूप आभार. आणि माझ्याकडून तुमच्या चॅनलकडून दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा.